सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलवरती स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी आणि सर्वसामान्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तब्बल 23 अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्याचा थेट आणि सरळ परिणाम राज्य सरकारी कर्मचारी आणि सर्वसामान्यांवर होणार आहे। कोणते ते महत्त्वाचे 23 निर्णय आहेत, कशा संदर्भातले आहेत ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नेहमीच मिळत राहतील। आज राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक मुंबईला राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये तब्बल 23 वेगवेगळे अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यापैकी सर्वात महत्त्वाचा आणि पहिला जो निर्णय आहे तो म्हणजे लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असं करण्याचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे। बालगृहे निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना, शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी लागू करण्याबाबतचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे। तिसरा महत्त्वाचा निर्णय धान उत्पादकांना दिलासा देणारा आहे। आता प्रति क्विंटल 40 रुपये अतिरिक्त भरडाई दर आता दिला जाणार आहे। कुणबीच्या 3 पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये आता समावेश केला जाणार आहे। जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आता स्थापन केलं जाणार आहे। त्यापुढील आजच्या दिवसातला पुढचा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो म्हणजे शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग, ज्यासाठी 1486 कोटीचा निधी आता दिला जाणार आहे। असा हा महत्त्वाचा प्रकल्प असणार आहे। करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यापुढील निर्णय यवतमाळ जळगाव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी आता हप्ते दिले जाणार आहे। असा हा महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे। क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड आता दिला जाणार आहे। ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद आता निर्माण केलं जाणार आहे, ज्यामुळे निश्चितच राज्यातील हजारो लाखो ग्रामसेवकांना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणून पूर्ण केलं जाणार आहे। हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड आता केली जाणार आहे। एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार 60 वर्षाचा भाडेपट्टा करार, असा हा महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे। ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती आता केली जाणार आहे। राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ हे सुद्धा स्थापन केलं जाणार आहे। राज्यातील 14 ITI संस्थांचं आता नामकरण होणार आहे। छत्रपती संभाजीनगर नागपूर येथील विधी विद्यापीठांना 7 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात आता सुधारणा केली जाणार आहे। जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू केली जाणार आहे। श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरिगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत केल्या जाणार आहेत। दूध अनुदान योजना सुरू राहणार। उत्पादनांना गायीच्या दुधासाठी लिटर मागे 7 रुपयाचे अनुदान आता दिलं जाणार आहे। महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण नुकतंच आजच्या या निर्णयानं जाहीर केलं जाणार आहे। असे हे महत्त्वाचे 23 असे निर्णय राज्य शासनाने आज घेतलेले आहेत। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।